मित्रांनो, इतिहासातली एक घोरपडीची कहाणी जी पारंपरिक रीतीनं पोवाड्यातून आपल्यासमोर येते ती आहे सिंहगडाचा कडा चढताना तानाजींनी यशवंती नावाच्या घोरपडीचा वापर केला होता. अर्थात बऱ्याच नामांकित इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की तानाजींनी कधी घोरपड वापरलेलीच नव्हती. ते दोन अज्ञात मावळेवीर होते जे कड्यावर कपारींच्या मदतीनं वानरांसारखे चढण्यात अत्यंत पटाईत असे वीर होते. मित्रांनो, आपण तात्पुरता सुभेदार तानाजी मालुसरेंचा आणि त्यांनी तथाकथित रीतीनं वापरलेल्या यशवंती नावाच्या त्यांच्या घोरपडीचा विषय जरा बाजूला ठेवून देऊ. आता जर आपण इतिहासाला एक असा प्रश्न विचारला की घोरपडीच्या मदतीनं सरळ डोंगरांचा पर्वताचा कडा चढता येऊ शकतो का? पाळीव घोरपडीच्या कमरेला दोर बांधून तिला कड्यावर पाठवणं आणि मग त्या घोरपडीच्या मदतीनं किल्ला वर चढून जाणं शक्य आहे का? आणि असं कधी इतिहासात घडल्याचे काही लिखित पुरावे आढळतात का? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो अगदी ठामपणे होय अशीच आहेत. महाराष्ट्रात बहमनी सुलतानशाहीच्या काळात असे स्पष्ट ऐतिहासिक लिखित पुरावे आपल्याला मिळतात. साल 1469 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळी महाराष्ट्रात बहमनी सुलतानशाही चालू होती. सुलतान शमसुद्दीन मुहम्मद शहा हा सुलतान गादीवर होता. या सुलतानाचा एक अत्यंत कर्तबगार असा वजीर होता ज्याचं नाव होतं महमूद गावान. हा महमूद गावान अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याला संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपलं राज्य स्थापन करायचं होतं. त्यावेळी जरी संपूर्ण भारत परकीयांच्या गुलामगिरीत गेला होता तरी कोकण किनारपट्टीचा आसपासचा प्रदेश हा मराठी माणसांच्याच ताब्यात होता. तो स्वतंत्रच राहिला होता. त्यावेळी कोकणात दोन मराठी राज्य होती. एक होतं संगमेश्वरचे राजे शिर्के यांचं राज्य आणि दुसरं होतं जावळीचे मोरे यांचं राज्य. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ते वर्चस्व गाजवायचे. त्यांचं स्वतःचं आरमार देखील होतं. शिर्केंचं राज्य तर कोल्हापूरपर्यंत विस्तारलेलं होतं. राजे मोरे आणि राजे शिर्के एकमेकांचे सोयरे, प्रतिस्पर्धी आणि तसंच कधी जर तिसरी शक्ती आली तर एकमेकांचे जिवलग मित्र सुद्धा होते. साल 1469च्या अगोदर 17 वर्षांपूर्वी म्हणजे साल 1452 साली त्यावेळच्या बहमनी सुलतानानं एक फार मोठी फौज घेऊन शिर्केंच्या राज्यावर आक्रमण करून कोल्हापूरचा पन्हाळा आणि त्या किल्ल्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला होता. पण बाकीचा सगळा प्रदेश मात्र हा शिर्के आणि मोरेंच्या ताब्यातच होता. त्यावेळी मलिक उत्तुझार नावाचा एक मातब्बर सेनापती फार मोठी फौज घेऊन विशाळगडाकडे गेला होता. तेव्हा मात्र शिर्के आणि मोरेंनी युती करून घनदाट जंगलात त्या मलिक उत्तुझारची फौज आणून गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून ती सगळी फौज चराचरा कापून काढली होती. राजा शंकरराव मोरे हे त्यामागचे मुख्य सूत्रधार होते. शिर्के आणि मोरेंनी बहमनी सुलतानशाहीला हा दिलेला झटका इतका जबरदस्त होता की पुढची तब्बल 17 वर्षे कोकणाकडे पुन्हा आणि मोरे शिर्केंच्या राज्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची साधी हिंमत सुद्धा बहमनी सुलतानशाहीला झालेली नव्हती. पण साल 1479 मध्ये बहमनी सुलतानशाहीचा मुख्य वजीर महमूद गावानं पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि जबरदस्त मोहीम आखली होती. यावेळी मोरेंची राजधानी ही खेळणा किल्ला अर्थात विशाळगड ही होती. राजा शंकरराव मोरे हे त्यावेळी स्वतः विशाळगडावर होते. मग महमूद गावानं विशाळगडाला वेढा घातला. हे काम काही सोपं नव्हतं, पण तरीही मोठ्या नेटानं पूर्ण शक्ती वापरून त्यानं ते कार्य पार पाडलं. पण अतिशय घनदाट दुर्गम जंगल, उंचच उंच पर्वतरांगा आणि खोल दऱ्या ह्यामुळं विशाळगड जिंकून घेणं फार अवघड होतं. पण तरीही तब्बल 6 महिने महमूद गावानं मोठ्या नेटानं वेढा चालवला होता. राजा शंकरराव मोरे अत्यंत स्वस्तपणे पावसाळ्याची वाट पाहत होते.
एकदा का इथं कोकणातला पाऊस सुरू झाला की हा वेढा बिलकुल टिकणार नाही. धुवाधार पावसात आणि पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगराईमुळं हे बहमनी सैनिक टिकाव धरणार नाही याची शंकरराव मोरेंना पूर्ण खात्री होती. म्हणून कुठल्याही परिस्थितीत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ह्या विशाळगड म्हणजे खेळणा किल्ल्याला जिंकून घेणं अत्यावश्यक होतं. मग त्यावेळी बहमनी सुलतानशाहीतले 2 बहमनी सरदार भाऊ पुढे आले. या 2 भावांची सरदारांची नावं होती राणा कर्णसिंह भोसले आणि राणा भीमसिंह भोसले. हे दोघेजण राणा भोसाजी ह्या वेरूळ आणि मुधोळचे वतनदार असणाऱ्या बहमनी सरदारांचे पणतू तर राणा उग्रसेन यांचे पुत्र होते. मित्रांनो, राणा भोसाजी उर्फ भैरवसिंह ज्यांच्या नावावरून त्यांच्या पुढच्या पिढ्यांना भोसले हे आडनाव मिळालं ते हेच घराणं होय. अर्थातच आपल्या लाडक्या शिवरायांचे पूर्वज होय. विशाळगड जिंकून घेण्याचं हे अवघड आव्हान राणा कर्णसिंह भोसले आणि राणा भीमसिंह भोसले ह्या दोघा बंधूंनी स्वीकारलं. आदरणीय लेखक श्री काका विधाते यांच्या संताजी ह्या पुस्तकात त्यांनी ह्या इतिहासाचं ऐतिहासिक संदर्भासहित फार सुंदर वर्णन केलं आहे. संताजी पुस्तकात काकासाहेब विधाते पान क्रमांक 114 आणि पान क्रमांक 115 वर लिहितात, राणा कर्णसिंह आणि भीमसिंह ह्या पितापुत्रांनी ते आव्हान स्वीकारलं. एका काळोख्या रात्री घोरपडीच्या कमरेला दोर बांधून आपलं सैन्य कड्यावर त्यांनी चढवलं आणि मोऱ्यांच्या शिबंदीवर अचानक हल्ला चढवला. कर्णसिंह लढताना ठार झाला, पण भीमसिंहाने नेटाने लढून किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडला. गवान सैन्यासह आत घुसला आणि किल्ला त्यानं जिंकला. या पराक्रमाबद्दल बहामनींच्या दरबारात भीमसिंहांचा मोठा गौरव करण्यात आला. आधीची 84 गावांची मुधोळची जहागीर त्यांच्याकडे कायम ठेवून रायबाग वाई ह्या प्रांतातले काही किल्ले मुलूक गवानानं नव्यानं त्याला बहाल केला. राणा या परंपरागत पदवीऐवजी राजा घोरपडा बहादर हा नवा किताब आणि घोरपडीच्या रंगाचं निशाण दिलं. बहमनी सुलतान शमशुद्दीन मोहम्मद शहानं 22 ऑक्टोबर 1471 रोजी दिलेल्या फरमानात म्हटलं होतं, महम्मद गवान यांच्या सांगण्यावरून आमच्या ध्यानात आलं की उग्रसिंहाचा मुलगा करणसिंह यांनी कोकणच्या किल्ल्याच्या बाबतीत विलक्षण शौर्य प्रकट केले. त्यांनी काही घोरपडींच्या कमरांना दोऱ्या बांधून त्या कड्यावर पाठवून काही शूर लोक वर चढविले. पहारेकरी निष्काळजी असल्यामुळं त्यांना हे समजले नाही. तेव्हा चढून आलेल्या लोकांनी दरवाजे उघडले व अडथळा करणाऱ्या लोकांस यमसदनास पाठवले. दरवाजाबाहेर वाट पाहत असलेले लोक आत शिरले व त्यांनी सर्वांना कापून काढले आणि किल्ला सर केला. या लढाईत करणसिंह कामास आला. करणसिंहांचा स्वार्थत्याग व भीमसिंहांची निष्ठा ह्या दोन्ही गोष्टी ध्यानात आल्या. या कुलाच्या शाश्वतीसाठी अशा प्रकारच्या चाकरीला 84 गावांसह मुधोळ पूर्वीप्रमाणे बहाल करण्याचे फरमावितो. याशिवाय किल्लासुद्धा रायबाग व वाई हे परगणे बक्षीस देतो व राणा याऐवजी राजा घोरपडे बहादर हा किताब बहाल करतो आणि घोरपडीच्या रंगाचे निशाण देतो. ते त्यांनी आपल्या स्वारीत ठेवावे. त्यांनी हे बक्षीस घेऊन वंश परंपरेनं चाकरी करण्यात गर्क होऊन राहावे. तेव्हापासून मुधोळकर हे भोसल्यांचे घोरपडे झाले. घोरपडे नावाच्या उत्पत्तीविषयी बखरीत आणखी अधिक माहिती देताना म्हटलं होतं, असे दर जागी पराक्रम स्वतः फौजेनिसी केले. त्यामुळे बादशहाची मर्जी खुश होऊन घोरपडे म्हणून किताब दिले. कारण हेच की जेथे जेथे प्रसंग पडेल तेथे घोरतर युद्ध करून जय मिळवतात. निरुपाय असले ठिकाणी सुद्धा घोरपडीचे कमरेस दोरी बांधून आत्मदेह शास्त्रधर्माकडे चित्त पुरवून हल्ला करतात. सबब त्यास घोरपडे असे किताब, अब्दागिरी वगैरे वगैरे चिन्ह द्यावी अशी योजना करून दिले. मित्रांनो, काकासाहेब विधातेंचं संताजी हे पुस्तक अतिशय सुंदर असून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी ते त्या लिंकवरनं मागवावं अशी नम्र विनंती. मित्रांनो, तेव्हापासून महाराष्ट्रात घोरपडे हे आडनाव उदयाला आलं. घोरपडे नामक
घोरपडीचं चित्र असलेला वेगळ्या करड्या रंगाचा ध्वज, एक सोन्याची मोठी घोरपड आणि घोरपडीचं चित्र असलेले सही शिक्के सुद्धा बहमनी सुलतानाकरवी दिले गेले होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो की आजही राजे घोरपडेंची अनेक घराणी अस्तित्वात आहेत, जे भारतातल्या वेगवेगळ्या प्रांताचे संस्थानिक होते. आजही त्यांच्या ध्वजावर किंवा सही शिक्क्यावर घोरपडीचं चित्र आपल्याला आढळतं. मग ते गुत्तीचे घोरपडे असो, गजेंद्रगडचे घोरपडे असो, कापशीकर घोरपडे असो किंवा मुधोळकर घोरपडे असो. म्हणजे मित्रांनो, यावरून आपण अगदी स्पष्ट आणि निसंदिग्धपणे असं म्हणू शकतो की घोरपडीचा वापर करून किल्ले जिंकायची एक प्राचीन कला महाराष्ट्रात अस्तित्वातच होती. आणि आता जवळपास अशीच कहाणी सिंहगड किंवा कोंढाणा किल्ला जिंकल्याची, म्हणजे सुभेदार तानाजी आणि सूर्याजी मालुसरे ह्या दोघा बंधूंनी घोरपडीच्या मदतीनं कडा सर केल्याची कहाणी आपल्याला पोवाड्यातून समजते. दुसऱ्या कहाणीमध्येही सुभेदार तानाजी धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या बंधूंनी सूर्याजींनी किल्ला लढवून कल्याण दरवाजा आतून उघडला होता. आणि ह्या दोन गोष्टींमध्ये सुमारे 200 वर्षांचं अंतर आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो की सुभेदार तानाजी मालुसरेंनी सुद्धा घोरपडीचा वापर नक्कीच केला असावा, कारण ही कला महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याचं दिसतं. त्यामुळंच यशवंती घोरपडीची ही कथा लोककथांमध्ये आणि पोवाड्यांमध्ये आलेली असावी. मित्रांनो, सुभेदार तानाजी मालुसरेंच्या यशवंती घोरपडीचे जरी ऐतिहासिक लिखित पुरावे आपल्याकडे नसले तरी राणा कर्णसिंहांच्या घोरपडीचे अगदी लिखित पुरावे मात्र आज आपल्याला उपलब्ध आहेत. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.